तर धाराशिवमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळेंनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलाय। ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मिळून तब्बल 250 कोटींचा भ्रष्टाचार केला। नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपले असल्याचं शासकीय लेखापरीक्षण अहवालातून समोर आल्याचं काळेंनी आरोप केलेला। नगराध्यक्ष शिवसेना उबाटा गटाचे मकरंद राजे निंबाळकर, त्यांची सगळी नगर परिषद, त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषदची कामकाज चालत होतं। त्यांनी 2016 ते 21-22च्या कालावधीमध्ये जवळपास 200 विविध प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयापेक्षाही जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला। मी स्पष्ट आपल्या समोर नमूद करतो की हे मी काही म्हणत नाही, भारतीय जनता पार्टी म्हणत नाही, स्थानिक लोका परिषदेचा अहवाल आहे।